फंडामेंटल राईट्स काही एका दिवसात बनवले नाही. वेगवेगळ्या जो ऍक्ट आहे किंवा वेगवेगळे जे सोर्सेस आहेत फंडामेंटल राईटचे, त्या सोर्सेस मधून फंडामेंटल राईट्स घेतले त्यामध्ये मॅग्ना कार्टा येणार. तर सगळ्यात पहिला आपण बघितलं सकाळी की ह्यामध्ये काय आहे की मॅग्ना कार्टा येणार. पहिला कुठला? मॅग्ना कार्टा 1215. मग हा मॅग्ना कार्टा कुठं होता की हा इंग्लंडमध्ये इश्यू केला होता. का इश्यू केला होता? कारण आपण याची हिस्ट्री बघितली की किंग जे होते ते स्वतःला लॉच्या वर मानायचे. किंग जे होते ह्यामध्ये म्हणजे सुप्रीमसी ऑफ लॉ नाही, सुप्रीमसी ऑफ किंग सिस्टीम होती त्यावेळेस. मग ते काय टॅक्सेस वगैरे एक्स्ट्रा जे आहेत ते टॅक्सेस वगैरे जास्त पे करायचे. त्याच्यानंतर म्हणजे टॅक्सेस वगैरे जास्त अप्लाय करायचे जे रूलर्स आहेत. मग असं सगळं व्हायल्यानंतर रूलर्स जे होते म्हणजे जे इंडिव्हिज्युअल्स होते ते ह्यामध्ये काय केले, मॅग्ना कार्टाचा डिमांड केले. मग ह्या मॅग्ना कार्टामध्ये आलं काय, ह्यामध्ये सगळ्यात पहिला ह्यामध्ये जो किंगचे पॉवर्स आहेत, किंगचे पॉवर्स आहेत. आता ह्या मॅग्ना कार्टा जो जो कन्सेप्ट आहे त्या काळात काय होतं की इंग्लंडमध्ये मोनार्ची होती. ह्यामध्ये मोनार्ची मध्ये काय असायचं की ह्यामध्ये देशावर जो किंग होता म्हणजे जो राजा होता तो राज्य करत असे. मग त्यावेळेस काय व्हायचं की जॉन किंग नावाचा एक राजा होता इंग्लंडमध्ये. आता मग त्या जो काळ होता त्यावेळेस म्हणजे द किंग कॅन डू नो रॉंग असं ह्यामध्ये काय कन्सेप्ट होतं. ह्या मॅग्ना कार्टा यायच्या आधी, ह्याच्या आधी काय होतं की कन्सेप्ट होतं, काय होतं, द किंग कॅन डू नो रॉंग. म्हणजे असं असं होतं की त्यांचं म्हणणं काय होतं की राजा कोणत्याही प्रकारचं रॉंग करत नाही, राजा जे म्हणाल ते खरं. म्हणजे राजा जे काही करेल तेच बरोबर, त्याला कोण प्रश्न विचारणार नाही, कोण प्रश्न विचारू शकत नव्हते. त्याच्यानंतर काय झालं की किंग जॉनने काय केलं होतं एकदा म्हणजे फ्रान्स जो होता ह्याच्या विरुद्ध काय केलं, वॉर जो होता त्यांनी वार छेडला आणि वार झालं पण ते. पण त्या युद्धामध्ये काय झालं होतं की पराभव झाला त्यांचा, ते ह्यामध्ये हारले त्यामध्ये. मग आता ह्या युद्धामुळे गव्हर्नमेंटकडे काय करायचं ह्यामध्ये जे मनी होतं त्यांचं ते कमी पडू लागलं. मग ज्या वेळेस त्यांना पैसे कमी पडू लागले मग जो किंग होता ना तो जॉन किंग जो होता त्याने काय केले, स्पेसिफिक फोकस कोणाकडे आला, त्यांचे इंडिव्हिज्युअल म्हणजे जे लोक होते त्यांच्यावर. आता म्हणजे म्हणजे पॉवरफुल लँडलॉर्ड होते त्यांच्यावर हेवी टॅक्सेस लावायला स्टार्ट केले. आता फक्त टॅक्सेसच नाही त्यामध्ये, तर अनेक वेळा आर्बिट्ररी डिसिजन सुद्धा घ्यायचे. म्हणजे कोणाला तर तुरुंगातच टाकायचं म्हणजे जेलमध्ये टाकायचं आर्बिट्ररी म्हणजे विदाऊट रिझन रिझन. प्रॉपर्टी जप्त करून घ्यायची, प्रॉपर्टी सीज करायची त्यांची, त्यांना पनिशमेंटच द्यायचं. आता त्याच्या जो म्हणजे खरा आहे काय खोटा हे बघण्यासाठी कन्सल्टेशन सुद्धा करायचं नाही. मग त्यावेळेस म्हणजे किंग काय करत होते की पॉवर्स, किंग वॉज मिसयुजिंग दी पॉवर्स. ओके, मग पॉवरचा मिसयूज होता. मग त्याच्यानंतर काय झालं, आता ह्यामध्ये नेक्स्ट काय झालं की जे हे ऍक्ट किंग न करत होता त्याच्या अगेन्स्ट काय झालं होतं, रिव्हॉल्ट झाला. मग रिव्हॉल्ट म्हणजे काय, ह्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल्स होते हे सगळं किती दिवस चालणार आहे ना, इंडिव्हिज्युअल्स होते ते किती दिवस असं चालत राहणार आहे ह्यामध्ये. मग हे इंडिव्हिज्युअल्स जे होते सगळे ह्यांनी काय केलं, त्याला नकार दिला ह्यामध्ये. ओके, मग नकार दिल्यानंतर त्यांनी काय केले, मॅग्ना कार्टाची डिमांड केली ह्यामध्ये. पण मॅग्ना कार्टाची डिमांड केल्यानंतर त्यामध्ये काय काय आलं, मॅग्ना कार्टामध्ये हे सगळं आलं. द किंग इज नॉट अबाव द लॉ. सगळ्यात पहिला काय आलं, हे कन्सेप्ट आलं, द किंग इज नॉट अबाव दी लॉ. म्हणजे लॉच्या वर किंग पण नाहीये. त्यानंतर रूल ऑफ लॉ शुड प्रिवेल म्हणजे रूल ऑफ सुप्रिमसी ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ आपण कन्सेप्ट बघणार आहे. रूल ऑफ लॉ मध्ये सुप्रिमसी ऑफ लॉ जो आहे तो मोठा आहे. नो टॅक्सेशन विदाउट प्रॉपर कन्सेंट. जर तुम्ही प्रॉपर कन्सेंट घेत नसेल तर त्यावेळेस तुम्ही टॅक्सेस पण इम्पोज करू शकत नाही. नो पर्सन शुड बी पनिश्ड विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तुम्ही प्रोसेस फॉलो करा आणि मगच तुम्ही एखाद्या पर्सनला पनिश करा. जस्टिस शुड नॉट बी सोल्ड ऑर डिलेड. म्हणजे जस्टिस जो आहे कोणीतरी पैसे दिला म्हणून त्याला सोडलं गेलं असा भाग असू नये ह्यामध्ये, किंवा डिले असू नये ह्यामध्ये. हे जे कन्सेप्ट आहेत ह्यामध्ये काय झालं, हेल्ड झालं ह्यामध्ये. म्हणजे मॅग्ना कार्टामध्ये हे आलं. म्हणजे मॅग्ना कार्टाचा जो कन्सेप्ट आला रूल ऑफ लॉचा आला. किंग जो आहे तो पण लॉच्या वर नाहीये. नो टॅक्सेशन विदाउट प्रॉपर कन्सेंट, हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ह्यामध्ये आले.
मॅग्ना कार्टाच्या नंतर पण हिस्ट्री पुढे सुरुवात होती. मग मॅग्ना कार्टामध्ये काय सांगितलं आपल्याला की किंगचे जे पॉवर्स होते ते लिमिटेड झाले. रूल ऑफ लॉ ची कन्सेप्ट आली. किंग वॉज नॉट अबाउट दी लॉ, म्हणजे किंग लॉच्या सुद्धा वर नाहीये. ओके, मग मॅग्ना कार्टाची हिस्ट्री कंटिन्यू राहिली त्यामध्ये. त्यानंतर ह्यामध्ये पेटिशन ऑफ द राईट जो आहे, ह्यामध्ये पेटिशन ऑफ राईट जो आहे त्यामध्ये आला. सेकंड पेटिशन ऑफ राईट. कधी आला हा पेटिशन ऑफ राईट? 1628 ला आला. मग आता ह्या 1628 ला काय झालं की इंग्लंडमध्ये काय झालं की काही वर्ष गेले आणि काही वर्षानंतर काय झालं, इंग्लंडमध्ये पुन्हा किंग सिस्टीम, आपली जे पॉवर्स होते ते किंग जो होता तो पॉवर्स जे आहे ते वाढवू लागले, यामध्ये एक्सपांड करू लागले. मग त्याच्यानंतर काय किंग जो चार्ल्स वन, हे काय किंगची नावं वगैरे लक्षात ठेवायची गरज नाहीये. त्यामध्ये काय झालं, हेवी टॅक्सेस लावणे, परत पार्लिमेंटची परमिशन घ्यायची नाही त्यामध्ये, किंवा अरेस्ट करणे, आर्बिट्ररी अरेस्ट म्हणजे काय, विदाउट एनी रिझन अरेस्ट करणे लोकांना. मग पार्लिमेंटने पिटिशन ऑफ राईट 1926 तयार केला. कोण तयार केलं इथं? इथं जो मॅग्ना कार्टा होता ते इंडिव्हिज्युअलची मागणी होती यामध्ये. मग इथं जो होता ह्यामध्ये कोण डिमांड कोणाची होती? पार्लिमेंटने ह्यामध्ये तयार केली. ह्यामध्ये पार्लिमेंट काय केलं, ह्यामध्ये पार्लिमेंटनं काय केलं, तयार केलं. काय तयार केलं? पिटिशन ऑफ राईट जो आहे हा तयार केला 1628 मध्ये. तर ह्यामध्ये काय, हे काय सांगते की नो टॅक्सेस विदाउट, वरती जे बघितले तेच परत आहे. टॅक्सेस इम्पोज करायचे नाही, परमिशन, पार्लिमेंटचं परमिशन घ्यायचं आधी. जर तुम्हाला कुणावरही टॅक्सेस इम्पोज करायचे ना, पहिला परमिशन घ्या. सेकंड, नो इम्प्रिझनमेंट विदाउट लिगल कॉज, म्हणजे विदाउट लिगल कॉज कुणालाही आर्बिट्ररी इम्प्रिझनमेंट करू नका. म्हणजे आर्बिट्ररी तुम्ही करू शकत नाही, इम्प्रिझनमेंट अरेस्ट करू शकत नाही. नो फोर्स लोन, म्हणजे काय व्हायचं आधी की लोकांच्याकडून फोर्सफुली लोन म्हणजे जे आहे ते लोकांना घ्यायला लावायचे किंवा द्यायचे, अशा प्रकार व्हायचा. नो, त्यामध्ये मार्शल लॉ इन पीस टाइम, म्हणजे मार्शल लॉ वगैरे ह्यामध्ये पीस टाइम मध्ये युज करायचं नाही. म्हणजे किंगचे पॉवर्स वर काय केले, ह्यामध्ये लिमिटेशन आणले, परत रिस्ट्रिक्शन आणले. म्हणजे किंगचे पॉवर्स जे आहेत ते वाढत वाढत चाललेले. परत ह्यामध्ये काय केलं, पिटिशन ऑफ राईट्स मध्ये काय केलं, किंगचे पॉवर परत लिमिटेशन मध्ये आले. आता ह्यामध्ये नेक्स्ट जो आहे, ह्यामध्ये हेबिस कार्पस ऍक्ट आहे. हेबिस कार्पस ऍक्ट 1679. हा मी परत विचारणार पुढं, आर्टिकल 32 मध्ये येते, त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं हेबिस कार्पस काय. तर ह्यामध्ये काय असायचं की हेबिस कार्पस म्हणजे आता ह्याचा काय की ह्यामध्ये काय करायचं, अनेकदा लोकांना इलिगल डिटेन्शन किंवा अरेस्ट केलं जायचं. मग हेबिस कार्पस ऍक्ट 1979 आला ह्यामध्ये. कारण त्यावेळेस आपण बघितलं ना, एक त्यामध्ये आपण इमेज तयार केली ना, लोकांना विदाउट रिझन अरेस्ट करायचं, पट्ट्याने मारायचं. तुम्ही इंग्रज पिरियड आहे ना, इंग्रज टाइम पिरियड आहे ना डोळ्यासमोर, विदाउट रिझन, एनी रिझन, वाकलं नाही, नमस्कार केलं नाही म्हणून त्यांना अरेस्ट करायचे. सो हा टाइम पिरियड पण त्याच वेळेचा असणार आहे. सो ह्यामध्ये काय करायचे की विदाउट रिझन त्यांना इलिगल डिटेन्शन करायचं, अशा प्रकार व्हायचे. तर ह्यामध्ये काय, जर पोलीस किंवा गव्हर्नमेंटने एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं तर त्याला काय कोर्ट समोर आणणार, म्हणजे लिगल अरेस्ट आहे की नाही हे डिसाईड करणार. आधी डिसाईड करायला पाहिजे ना लिगल अरेस्ट आहे की नाही. विदाउट रिझन त्यांना अरेस्ट करायचे. सो हेबिस कार्पस आणला. तर ह्यामध्ये हेबिस कार्पस म्हणजे काय, पहिला तुम्ही ज्या पर्सनला अरेस्ट केलाय ना कोर्टासमोर आणा, दाखवा आधी ज्या पर्सनला तुम्ही अरेस्ट केलाय. ब्रिंग द बॉडी म्हणतात त्याला. त्या विदाउट रिझन शो द लिगल रिझन फॉर अरेस्ट, तुम्ही काय अरेस्ट केलं ना पहिला ते सांगायचं. हे हेबिस कार्पस ऍक्टला 1679. फोर्थ फोर्थ पॉइंट जो आहे, फोर्थ पॉइंट मध्ये काय येणार आहे, इंग्लिश बिल ऑफ राईट्स. आता इंग्लिश बिल ऑफ राईट्स आला. इंग्लिश बिल ऑफ राईट्स राईट मध्ये, इंग्लिश बिल ऑफ राईट मध्ये काय होतं की आता हे जो सगळा पॉइंट झाला हा होता 1689 चा होता.
हे 1679 होता. इझी आहे ना लक्षात ठेवायला, 10 वर्षानंतर आलं पुढं. हिस्ट्री मोस्टली विचारत जात नाही, खरं आपण लक्षात ठेवायचं की कसा आला आपला जो फंडामेंटल राईट. हिस्ट्री लक्षात ठेवायला पाहिजे. मग जर आपण इंट्रोडक्शन मध्ये पण हिस्ट्री लिहू शकतोय, असं असं हिस्ट्री आलं फंडामेंटल राईट वर हमखास क्वेश्चन असते, कारण फंडामेंटल राईट सोडून क्वेश्चन कुठला घालणार. सो आता ह्यामध्ये काय एक रिव्हॉल्युशन झालं होतं, त्यामध्ये ग्लोरियस रिव्हॉल्युशन झालं होतं. कुठलं? ग्लोरियस रिव्हॉल्युशन 1688 ला झाली. जो ग्लोरियस रिव्हॉल्युशन म्हणजे काय झालं की जॉन जो किंग होता ह्यामध्ये सेकंडला ह्यामध्ये काढलं त्याला, आणि विल्यम अँड मॅरी जो होते यांना काय केलं की किंग आणि क्वीन बनवण्यात आलं होतं त्यावेळेस. मग नंतर काय झालं की पार्लिमेंट त्यांच्यासमोर एक काय केलं की रिस्ट्रिक्शन आणि कंडिशन्स ठेवले की पहिला तुम्ही काय केला, हे करा, हे बिल ऑफ राईट जे आहे तुम्ही ते पहिला ऍक्सेप्ट करा. मग त्यामुळे काय झालं तर पहिला तुम्ही हे अट ऍक्सेप्ट करा, मग तुम्ही पुढचा जो भाग आहे तुम्ही चालवणार पुढं. त्यामुळे इंग्लिश बिल ऑफ राईट 1689 लागू झाला, कारण ह्यांना किंग तर व्हायचं होतं ना, किंग आणि क्वीन व्हायचं होतं. जॉन जो किंग जेम्स होता त्याला हटवून टाकलं आणि ह्यांना दोघांना बनवलं किंग आणि क्वीन. जर तुम्हाला किंग आणि क्वीन बनायचं असेल ना, पहिला तुम्ही हे जो आहे ह्यामध्ये बिल ऑफ राईट्स आहे तो तुम्ही ऍक्सेप्ट करा आधी, असं सांगितलं गेलं. त्यामुळे हा बिल ऍक्सेप्ट करण्यात आला. मग त्या बिलमध्ये काय काय होतं, सगळ्यात पहिला पार्लिमेंट इज सुप्रीम. बघा यामध्ये ग्लोरियस रिव्हॉल्युशन मध्ये काय झालं, ह्यामध्ये काय म्हणतात की पार्लिमेंट इज अ सुप्रीम बिल ऑफ राईट्स मध्ये. इथं नाही, ग्लोरियस रिव्हॉल्युशन मध्ये नाही, बिल ऑफ राईट्स मध्ये पार्लिमेंट इज अ सुप्रीम, म्हणजे पार्लिमेंट सगळे पॉवर्स घ्यायला लागले यामध्ये. त्यानंतर जो इंग्लिश बिल ऑफ राईट्स होता, ह्या बिल ऑफ राईट्स मध्ये कोण यामध्ये काय सांगितलं की पार्लिमेंट सुप्रीम आहे म्हणे, म्हणजे ह्यामध्ये ह्यांचं म्हणणं की पार्लिमेंट सुप्रीम. आणि नेक्स्ट जो आहे फ्री इलेक्शन, इलेक्शन जो आहे ते फ्री घ्यायचं असं ह्यांचं म्हणणं होतं. थर्ड पॉइंट होतं नो क्रुएल पनिशमेंट. हा म्हणजे काही चांगले पॉइंट पण आहेत. नो क्रुएल पनिशमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे किंग कॅनॉट सस्पेंड लॉज विदाउट पार्लिमेंट, म्हणजे पार्लिमेंटचं कन्सेंट घेतल्याशिवाय किंवा पार्लिमेंटला विचारल्याशिवाय कुठलंही लॉज जे आहेत ते किंग स्वतःहून स्वतःचं डोकं चालवून ह्यामध्ये काय करणार नाही, सस्पेंड करणार नाहीत लॉज. किंगला कोणती ऑथॉरिटी नाही असं ह्या बिल ऑफ राईट मध्ये सांगितलं होतं. आता इंग्लंडमध्ये कॉन्स्टिट्युशनल काय होतं, ह्यामध्ये मोनार्ची ह्यामध्ये काय झाले ते स्ट्रॉंग झाले होते, कारण हे जे पॉइंट्स आहेत त्यामुळे कॉन्स्टिट्युशन काय झालं होता, स्ट्रॉंग झाला होता. जे राईट्स किंवा पॉवर्स ऑफ दी किंग लिमिटेड झाले होते, ह्यामध्ये रिस्ट्रिक्शन आले होते त्यांच्या पॉवर्सवर. त्याच्यानंतर नेक्स्ट आला यामध्ये, तर नेक्स्ट पॉइंट काय आहे यामध्ये की इंग्लिश बिल ऑफ राईट्सचा पार्ट संपला. आता सिक्स्थ पॉइंट जो आला यामध्ये फ्रेंच रिव्हॉल्युशन आला. फ्रेंच रिव्हॉल्युशन आला. तर फ्रेंच रिव्हॉल्युशन 1789 ला आला फ्रेंच रिव्हॉल्युशन. तर ह्यामध्ये काय झालं की फ्रेंच मध्ये काय केले, फ्रेंच मधले लोकांनी एक ठरवलं की लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी, ह्यामध्ये काय झालं पूर्ण त्यांचा म्हणजे असं काय म्हणतात प्रसार आणि प्रचार झाल्यासारखा झाला होता ह्यामध्ये. मग फ्रेंच रिव्हॉल्युशन थ्रू काय आलं त्यामध्ये, लिबर्टी एवढंच आहे, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी. ऑलरेडी वी हॅव डन इट. ओके, आपल्याला माहिती आहे काय आहे फ्रॅटर्निटी. त्यानंतर नेक्स्ट जो आहे 7th पॉइंट, हे फंडामेंटल राईट्स मध्ये येते म्हणून आपण ह्याचा रेफरन्स घेतला. आता लास्ट जो पॉइंट आहे ह्यामध्ये काय आला, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आला आपला. इंडियन कॉन्स्टिट्यूशन टोटल 7 पॉइंट्स घेतले आपण. त्यामध्ये 1950 ला काय झालं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आला. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय लिहायचं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेकर स्पेशली कोण असणार आहे ह्यामध्ये, हे सगळेजण ह्यामध्ये येणार आहे. म्हणून ह्यामध्ये काय पार्ट 3 आपण बघणार आहे नंतर. पार्ट 3 आर्टिकल 12 ते 35 पर्यंत. काय आर्टिकल 12. आर्टिकल 12 मध्ये काय सांगितले, आता आर्टिकल 12 मध्ये काय सांगितले, डेफिनेशन ऑफ स्टेट सांगितले. आता याचा अर्थ काय ना, स्टेटची डेफिनेशन सांगितलं. आता सगळ्यात पहिला काय, आर्टिकल 12 डिफाईन्स द टर्म स्टेट. स्टेट म्हणजे काय,
पर्पज ऑफ पार्ट 3 म्हणजे पार्ट 3 जो आहे, पार्ट 3 कशाशी डील करतोय? फंडामेंटल राईटशी. म्हणजे आता काय येणार आहे यामध्ये? अगेन्स्ट होम तर फंडामेंटल राईट कॅन बी एन्फोर्स्ड. आपण फंडामेंटल राईट्स कुणाच्या अगेन्स्ट आपण एन्फोर्स करू शकतो? स्टेटच्या अगेन्स्ट एन्फोर्स करू शकतो. आता यामध्ये सिम्पल जर बघायचं म्हणलं तर आता फॉर एक्झाम्पल समजा की तुमचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले, तर आता क्वेश्चन येणार ना की व्हायोलेशन कोण केलं? जर ती म्हणजे जर ती स्टेटनं केली असेल तर तुम्हाला कोर्टमध्ये जाऊन काय ह्यामध्ये फंडामेंटल राईट्स तुम्ही एन्फोर्स करू शकतात. बरोबर आहे. म्हणून आधी कॉन्स्टिट्यूशन काय सांगतोय की स्टेट म्हणजे नेमकं कोण कोण येणार आहे ह्यामध्ये. मग त्यामध्ये आता काय काय इन्क्लूड होणार आहे स्टेटमध्ये? स्टेटमध्ये सगळ्यात पहिला कोण होणार आहे? सगळ्यात पहिला गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया. सगळ्यात पहिला कोण? गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया येणार आहे. आता ह्यामध्ये काय येणार? मग आता गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया. आता गव्हर्नमेंट मध्ये कोण कोण येणार? गव्हर्नमेंट मध्ये कोण येणार? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. आपल्याला माहित आहे 2 टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट आहेत. कोण येणार? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट येणार आहे. मग आता पार्लिमेंट मध्ये कोण येणार? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आला. तर पार्लिमेंट मध्ये कोण येणार आहे ह्यामध्ये? पार्लिमेंट मध्ये कोण येणार? राज्यसभा, लोकसभा. राज्यसभा आणि लोकसभा येणार. हे झालं गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया आलं ह्यामध्ये. सो आता ह्यावर काय होणार? आर्टिकल 12 ऍप्लिकेबल होणार. हे फर्स्ट झालं. म्हणजे काय आता ह्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट असा काहीतरी लॉ बनवला की तो फ्रीडम ऑफ स्पीचला व्हायोलेट करतोय. आता आपल्याला फंडामेंटल राईट दिलाय की आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तो आपल्याला रिस्ट्रिक्शन आणू शकत नाही. एक्झाम्पल द्यायला लागले, असं नाहीये प्रोव्हिजन. एक्झाम्पल द्यायला की ह्यामध्ये काय आहे की आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं असं लॉज बनवले की आपण फ्रीडम ऑफ स्पीच एखाद्या गोष्टीवर रिलिजियस प्रचार करू शकत नाही, रिलिजियस प्रसार करू शकत नाही किंवा स्पीच देऊ शकत नाही तुम्ही. असं जर गव्हर्नमेंटनं एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटनं लॉ आणला आणि माझ्या तर सगळ्यांचे आपले इंडिव्हिज्युअलचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले ना, त्यावेळेस मी कुणाच्या विरोधात केस दाखल करणार? एकतर गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया. कोणी लॉ बनवलाय, कोणी इनॅक्ट केला, त्याच्या अगेन्स्ट मी ह्यामध्ये काय करणार? सूट फाईल करणार. हा झाला फर्स्ट पॉइंट. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय? गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ ईच स्टेट. की ह्या केसमध्ये एकतर कोण येणार? सगळ्यात पहिला गव्हर्नमेंट येणार. म्हणजे आता कोण? स्टेट गव्हर्नमेंट येणार आहेत. आपण स्टेट म्हणले ना, ईच स्टेट, तर इथं कोण येणार? स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट. आणि काय? स्टेट लेजिस्लेचर म्हणजे जे लॉज बनवतात स्टेट मधले जे लॉज असतात ना, आता महाराष्ट्राशी रिलेटेड कुठले लॉज आहेत, ते महाराष्ट्र रिलेटेड जे जे लॉज आहेत ते कोण बनवते? महाराष्ट्राचे स्टेट लेजिस्लेचर बनवते. तर त्यांना आपण या काय करणार? पार्टी करणार. म्हणजे आपण आर्टिकल 12 अंतर्गत काय करणार? ह्यामध्ये 12 मध्ये काय करणार? चॅलेंज करणार त्यांना. एखादा लॉज बनवले किंवा कुठले लॉज, आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं? डिस्क्रिमिनेटरी लॉ बनवला. म्हणजे काय लॉ बनवला की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र MRTU PULP ऍक्ट आहे, महाराष्ट्र रिकॉग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस मध्ये असा लॉ बनवला की विमेन्स जे आहे ते इलिगल स्ट्राईक केले तर त्यांना पनिशमेंट नाही. खरं जे मेन आहेत त्यांनी इलिगल स्ट्राईक केले. आता तुम्हाला स्ट्राईक म्हणजे काय माहित नसणार. स्ट्राईक म्हणजे काय असते की वर्कर्स जे असतात त्यांचे डिमांड, जे एम्प्लॉयर्स असतात म्हणजे फॅक्टरी वगैरे असते ना, त्यामध्ये फॅक्टरी वगैरे काम, त्यांना जो काम करत असतात त्याला त्यांचे जर डिमांड असतील तर ते कामगार लोक असतात, ते वर्कर्स जे असतात ते एम्प्लॉईज कडून, जे मॅनेजमेंट असते त्यांच्याकडून डिमांड म्हणजे पगार वाढवा असे डिमांड्स असतात. त्याच्यासाठी त्यांनी स्ट्राईक करतात बघा, ते काम करायचं बंद करतात, स्ट्राईक वर असतात, त्या टाइप मध्ये स्ट्राईक करतात. मग ह्या स्ट्राईक मध्ये काय केले, जर विमेन आहेत त्यांनी इलिगल स्ट्राईक केले तर चालते, पण मेन केले तर चालणार नाही, असे लॉज बनवले. तर हे डिस्क्रिमिनेटरी लॉ झाला ना, तर आपण काय करू शकतो? स्टेटला पार्टी करू शकतो ह्यामध्ये. आता ह्यामध्ये काय येणार? स्टेटमध्ये, स्टेट लेजिस्लेचर मध्ये काय येणार? लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली येणार ह्यामध्ये स्टेटमध्ये. हे 2 पॉइंट झाले. पहिला आपण काय बघितलं? गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया. त्यामध्ये काय येणार? सेंट्रल गव्हर्नमेंट येणार, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट येणार आहे. स्टेट गव्हर्नमेंट बेसिकली ह्यामध्ये येत नाही, कारण स्टेट लेजिस्लेचर मध्ये तो येणार आहे. त्याच्यानंतर काय येणार? राज्यसभा, लोकसभा येणार पार्लिमेंट ऑफ इंडिया मध्ये. गव्हर्नमेंट स्टेट लेजिस्लेचर मध्ये काय येणार? स्टेट लेजिस्लेचर मध्ये स्टेट असेंब्ली आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल येणार आहे ह्यामध्ये.
आता थर्ड पॉइंट मध्ये काय येणार आहे, थर्ड पॉइंट जो आहे यामध्ये, थर्ड पॉइंट मध्ये लोकल अथॉरिटीज येणार आहेत त्यामध्ये, लोकल अथॉरिटीज. तर लोकल अथॉरिटीज मध्ये कोण कोण येणार ह्यामध्ये, काय आयडिया आहे? लोकल अथॉरिटी म्युन्सिपल काउन्सिल्स असू देत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, हे पण स्टेट अथॉरिटीज सगळे स्टेटचे आहेत ना, जे जे स्टेट चालवते ते सगळे येणार. पहिला काय येणार, म्युन्सिपालिटी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन येणार ह्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्युन्सिपल काउन्सिल, ग्रामपंचायत, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जिल्हा परिषद. एक्सेट्रा, हे सुद्धा स्टेटच्या कॅटेगरीमध्येच येणार आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता आता हे कसं लक्षात ठेवणार की म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन वगैरे काहीतरी त्यांचे वॉटर सप्लायचे वगैरे काम असतात, ते बेसिक नीड्स त्यांनी जर डिनाय केले तर आपण केस दाखल करू शकतो त्यामध्ये स्टेटला पार्टी करून. त्याच्यानंतर अदर ऑथॉरिटीज नेक्स्ट आहे, फोर्थ पॉइंट. त्यामध्ये काय येणार, अदर ऑथॉरिटीज. फोर्थ पॉइंट मध्ये अदर अथॉरिटीची कॅटेगरी. आता अदर अथॉरिटीज मध्ये काय काय येणार आहे, आता जे LIC वगैरे असतात, म्हणजे अदर अथॉरिटीज म्हणजे असे अथॉरिटीज येणार जे गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहेत. जे म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा येणार, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज येणार, म्हणजे काही कंडिशन्स मध्ये येणार आहेत. आता काय येणार, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज, LIC, गव्हर्नमेंट कंट्रोल कॉर्पोरेशन, हे सगळं येणार त्यामध्ये. हे समजलं. आता आर्टिकल 13 काय म्हणतोय की आर्टिकल 13 प्रोव्हाइड्स दॅट एनी लॉ, डायरेक्ट समोर ठेवा, any law which is inconsistent with or takes away or abridges the fundamental rights shall to the extent of such inconsistency be void. तर काय फॉर एक्झाम्पल काय आता ह्यामध्ये सिंपल जर बघायचं म्हटलं, ह्यामध्ये काय येणार आहे की आता समज जर कोणताही लॉ असेल, एखादा लॉ आहे ह्यामध्ये, तो काय करायला ह्यामध्ये फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध, म्हणजे इनकन्सिस्टंट लॉ आहे, फंडामेंटल राईट्सच्या काय करायला लागलाय, अगेन्स्ट, एकच मिनिट. आता ह्यामध्ये काय करायला की फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट जात असेल, एखादा लॉ तयार केलाय जात असेल, किंवा इनकन्सिस्टंट विथ दी फंडामेंटल राईट्स, किंवा टेक्स अवे दी फंडामेंटल राईट्स, किंवा ते अब्रिज करत असेल. अब्रिज म्हणजे काय, एकतर काय करायला लागलाय, फर्स्ट टेक्स अवे दी फंडामेंटल राईट्स, टेक्स अवे फंडामेंटल राईट्स, अब्रिजेस दी फंडामेंटल राईट्स. अब्रिजेस म्हणजे काय, अब्रिजेस म्हणजे कमी करत असेल, अब्रिजेस दी फंडामेंटल राईट्स, कमी करणे, कमी करत असेल फंडामेंटल राईट्स ना. त्याच्यानंतर तो जो लॉ आहे, जेवढा लॉ इनकन्सिस्टंट आहे फंडामेंटल राईट्सचे, त्या एक्सटेंड पर्यंत काय असणार आहे, तो लॉ काय असणार आहे, वॉइड असणार आहे. आता कसं ते मी एक्झाम्पल सांगते. आता फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये की एक लॉ आहे, ह्यामध्ये XYZ ऍक्ट 1920 घेऊया आपण. आता हा लॉ पार्लिमेंटनं पास केला. पार्लिमेंट पास दिस लॉ, पार्लिमेंटनं हा लॉ पास केला, एक्झाम्पल आहे. तर पार्लिमेंटनं हा लॉ पास केला, तर लॉ पास केल्यानंतर आपल्याला असं समजलं की बाबा ह्यामध्ये तर जो आर्टिकल असतो ते सेक्शन 12 और 13
जो आहे 12 आणि 13 काय करते की हा आपला फ्रीडम ऑफ स्पीच आहे किंवा फ्रीडम ऑफ जो आपला काय आहे फ्रीडम ऑफ स्पीच जो आहे त्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीचला काय करतोय रेस्ट्रिक्शन करते म्हणजे तुम्ही काय करू शकत नाही ह्यामध्ये स्पीच करू शकत नाही ह्यामध्ये फ्रीली म्हणजे जे स्पीच असते किंवा ह्यामध्ये काय केलं रिस्ट्रिक्शन आणलं की तुम्ही असोसिएशन करू शकत नाही असोसिएशन हा फंडामेंटल राईट आपला असोसिएशनचा किंवा फ्रीडम ऑफ रिलीजन आर्टिकल 12 आणि 13 फक्त 12 आणि 13 तेवढंच फ्रीडम ऑफ रिलीजनवर अफेक्ट करतात की तुम्ही कोणत्याही फ्रीडम ऑफ रिलीजनचा म्हणजे तुम्ही रिलीजनचा प्रसार आणि प्रचार करू शकत नाही. तुम्ही आता ह्या मंदिरात येऊ शकत नाही. सबरीमलाची केस लक्षात ठेवायचं. सबरीमलाची केस खूप इम्पॉर्टंट आहे बघायचंय नंतर. आता तुम्ही काय करू शकत नाही म्हणजे जो फ्रीडम ऑफ रिलीजन आहे तुमचा तो पाळू शकत नाही ह्यामध्ये जो काय असणार आहे तुम्ही बाजूला ठेवायचं तुमचा फ्रीडम ऑफ रिलीजन. तर ह्या केसमध्ये फक्त आर्टिकल 12 आणि 13 वॉइड होणार म्हणजे तर डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स लागू होणार. लक्षात ठेवायचे डॉक्टरीन इक्लिप्स काय होणार डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स सांगते डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स काय असते. ह्यामध्ये काय होणार डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स लागू होणार. इक्लिप्स म्हणजे काय ग्रहण म्हणजे ग्रहण म्हणतात. मग आता 12 आणि 13 तेवढंच वॉइड होणार. बाकी सगळं आहे तसं म्हणजे 1 ते 50 आर्टिकल म्हणजे 50 सेक्शन आहेत. 12 आणि 13 काय होणार वाईड होणार बाकी सगळे चालू राहणार. 12 आणि 13 ऍप्लिकेबल होणार नाही कारण ते फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करतात त्यामुळे 12 आणि 13 ऍप्लिकेबल नाही बाकी सगळं आहे तसं राहणार. ह्यालाच आपण डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणतोय. म्हणजे काय केलं आपण की ह्या 12 आणि 13 काय केलं शॅडो केलं की हे इनकन्सिस्टंट म्हणजे वाईट डिक्लेअर इनकन्सिस्टंट केलं त्याला फक्त त्याला तात्पुरतं शॅडो करून ठेवलं त्याला. बाकीचे सगळे लॉ आहेत ना चालू पूर्ण लॉ डिक्लेअर केलाय काय वाईट नाही. बाकीचे लॉ तर चालूच आहेत फक्त 12 आणि 13 ला आपण शॅडो करून ठेवलंय. ग्रहणला कसं असतं ना तात्पुरतं ग्रहण लागतं त्या टाईप मध्ये म्हणजे ग्रहण टाईप मध्ये. तर चंद्रग्रहण आला तर सूर्य म्हणजे जरा हे असते अंधार पडल्यासारखं होते शॅडो पडते. सूर्यग्रहण असेल तर चंद्राला शॅडो पडते त्या टाईप मध्ये. डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स मध्ये काय येते द डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणजे काय प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज विच आर इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट्स. म्हणजे असे लॉज की ते प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज म्हणजे कॉन्स्टिट्यूशन यायच्या आधी प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज जर फंडामेंटल राईट्सची काय आहेत इनकन्सिस्टंट आहेत विथ द फंडामेंटल राईट्स डज नॉट बिकम कम्प्लिटली डेड. ते पूर्ण डेड होणार नाही पूर्णच डेड होणार नाही. आता काय करणार त्यांना इक्लिप्स म्हणजे इनएफेक्टिव्ह ठेवणार. मग तसं बघितलं इनएफेक्टिव्ह ठेवणार इक्लिप्स होणार त्याला अनएनफोर्सेबल राहणार ते टू एक्सटेंट ऑफ इनकन्सिस्टन्सी. म्हणजे काय लॉ पूर्णपणे संपणार नाहीये फक्त फंडामेंटल राईट वर जेवढा भाग अफेक्ट करतोय तेवढा भाग काय होणार आहे ह्यामध्ये काय होणार अनइफेक्टिव्ह होणार आहे ह्यामध्ये. त्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणतो. ह्या केस थ्रू काय झालं होतं हे डॉक्टरने आलं होतं. आता ह्या केसमध्ये काय हेल्ड केलं होतं की काही असं सेंट्रल प्रोव्हिजन्स होते किंवा बेरार मोटार व्हेकल्स ऍक्टचा जो प्रकार होता का नाही त्या प्रकार थ्रू ह्यामध्ये काय होते की प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज होते त्यामध्ये. मग कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट झाला म्हणजे 1950 मध्ये कॉन्स्टिट्यूशन आला 26 जो ह्यामध्ये भाग आहे त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आला 26 ला. मग आता लागू झाल्यानंतर आता आपल्याला काय आहे आर्टिकल 19 मध्ये आता आर्टिकल 19 मध्ये फ्रीडम ऑफ प्रॅक्टिस अँड प्रोफेशनचा पार्ट आहे. मग आर्टिकल 19 आय थिंक 1G मध्ये आहे की फ्रीडम ऑफ प्रॅक्टिस अँड प्रोफेशन किंवा कॅरी ऑन दी बिझनेस किंवा ऑक्युपेशन जे आहे तुमचं ट्रेड करू शकताय बिझनेस करू शकताय असं तुम्हाला त्यामध्ये राईट मिळू शकते. तुम्ही डायरेक्ट ओपन करून बघा त्यामध्ये. मग त्यामध्ये तुम्हाला काय मिळू शकते एक म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ट्रेड इनकन्सिस्टन्सी म्हणजे ते ट्रेड ऑक्युपेशन बिझनेसशी रिलेटेड जे जे आहे त्या आर्टिकल 19 1G मध्ये दिले. आता त्यामध्ये काय झालं हा जो लॉ होता मोटार व्हेकल्स अमेंडमेंट ऍक्ट 1947 बघितलं बेरार व्हेकल चा जो अमेंडमेंट होता किंवा सेंट्रल प्रोव्हिन्सेस होता ह्या ऍक्ट थ्रू हा जो 19 1G होता तो व्हायोलेट होत होता त्यावेळी. त्यामुळे हा लॉ काय केला की तेवढाच भाग काय केला इक्लिप्स केला जेवढा भाग ह्या आर्टिकल 19 1G ला व्हायोलेट करतो ना तेवढाच भाग.
मग आता ह्यामध्ये तेवढाच भाग यामध्ये काय केलं इक्लिप्स झाला. नंतर मग फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाला. फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आर्टिकल 19(6) मध्ये यामध्ये चेंजेस झाले. मग ह्यामध्ये स्टेटला ट्रान्सपोर्ट बिझनेसवर मोनोपॉली ठेवण्याची यामध्ये त्यांना काय मिळालं परवानगी मिळाली. मग सुप्रीम कोर्टने ह्या केसमध्ये हे हेल्ड केलं की प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज जर फंडामेंटल राईट्सला व्हायोलेट करत असतील तर तेवढा भाग काय होणार आहे इक्लिप्स होणार, म्हणजे तेवढा भाग पूर्णपणे रिमूव्ह केला जाणार नाही. जो ऍक्ट आहे तो तेवढाच भाग काय केला जाणार, त्याला शॅडो करून ठेवलं जाणार, म्हणजे इनकन्सिस्टंट, म्हणजे ते इनइफेक्टिव्ह राहणार. बाकी सगळं आहे तसं कंटिन्यू मध्ये राहणार.